नमस्कार, मी स्नेहा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हे जे आहे हे आहे स्प्रेड जे ब्रेडवर लावतात. आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बाहेरच्यासारखं ब्रेडला लावायचं स्प्रेड कसं बनवायचं हे बघणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला. हे जे भांडं दिसते हे आहे स्ट्रेनर. ह्याला बोलतात हंकड स्ट्रेनर किंवा व्हे स्ट्रेनर किंवा ग्रीक योगर्ट कशात बनवतात, सो ह्याच्यामध्ये बनवतात. तर हे भांडं ह्याला जाळी असते आणि ह्याच्यामध्ये आपण ते बनवणार आहोत. मी गोकुळचं दही आणलेलं आहे आणि हे 500 ग्राम आहे. ते आपण ह्याच्यामध्ये सगळं घालून घेणार आहोत. तर होणार काय आहे बघा, हे सगळं जे दही आपण आहे, कुठलंही दही घ्या, मी गोकुळचं वापरलं आहे, तुम्ही दुसरं कुठलंही दही वापरू शकता. तर या दह्यामधनं जे पाणी येतं ते त्या स्ट्रेनरमधनं खाली पडणार आहेत. सो हे जे काय होणार आहे, या दह्यातलं सगळं पाणी हे जे स्ट्रेनर आहे हे काढून टाकणार आहे. हे बघा दिसते तुम्हाला, हे थेंब थेंब असं पाणी ह्याच्यातनं सेपरेट होणार आहे. सो हे आपण 1 ते 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. आता मी हे फ्रीजमध्ये ठेवते. फ्रीजमधनं काढल्यानंतर हे बघा केवढं पाणी निघालेलं आहे. ॲक्च्युली हे स्ट्रेनर खूप चांगलं काम करतं, म्हणजे ते फडक्यामध्ये बांधण्यापेक्षा दही हे खूप उत्तमरित्या काम करतं. बघू शकता दही किती घट्ट झालेलं आहे. आणि बाहेर जे ग्रीक योगर्ट मिळतं ते हेच असतं, ह्यालाच ग्रीक योगर्ट म्हणतात. ते आणि खूप अत्यंत कॉस्टली मिळतं, त्याची किंमत खूप आहे. सो हे आपण घरच्या घरी हे असं ग्रीक योगर्ट बनवू शकतो. तुम्ही असं देखील हे खाऊ शकता. आता मी काय करणार आहे, मी ऑलिव्ह ऑइल हातांना थोडं लावून घेणार आहे आणि हे जे हंकर्ड आहे, जे आपलं ग्रीक योगर्ट म्हणू शकता तुम्ही, तर त्याचे मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे. सो आता हे सगळे गोळे बनवून घेते मी. तुम्ही बघा हे सगळे गोळे आपले तयार आहेत. आता आपण काय करणार आहोत, मी केयाचं मिक्स हर्ब्स घेतलं आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं मिक्स हर्ब घेऊ शकता. नंतर मी ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स एकत्र करणार आहे. सो वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आपल्याला हे जे स्प्रेड आहेत ते बनवायचे आहेत. पेरी पेरी घेतलेला आहे मसाला आणि त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर थोडीशी मिक्स करणार आहे. सो हे स्पायसी होणार आहे. आणि अजून एक मी करणार आहे ज्याच्यात मी काळे आणि पांढरे तीळ मिक्स करून त्याचं एक स्प्रेड बनवणार आहोत. ते पण खूप छान आहे आणि पौष्टिक आहे. सो आता हे सगळे आपले जे फ्लेवर्स आहेत ते रेडी आहेत. आता ते जे गोळे केलेले होते आपण हंकर्डचे, ते आता आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये, हर्ब्समध्ये आणि मसाल्यांमध्ये मिक्स करायचे आहेत आणि ते घोळवून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यावर तो पूर्णपणे जो हर्ब्स आहेत किंवा आपलं जे दुसरे तीळ आहेत हे सगळे व्यवस्थित लागले पाहिजेत. तर बघा मी अशा पद्धतीने हे प्रत्येक जो गोळा आहे तो वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये घोळवून घेणार आहे. आपण हे घरच्या घरी वेगवेगळ्या फ्लेवरचे स्प्रेड बनवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये अगदी प्रिझर्वेटिव्ह काहीच नाही आहे, कारण आपण बाहेरून जे आणतो स्प्रेड त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतं. सो ते आपल्या आरोग्यासाठी देखील चांगलं नाही आहे. तर आता हे सगळे गोळे आपले घोळवून झालेले आहेत. हे जास्त दिवस टिकण्यासाठी ह्याच्यावर आपण ऑलिव्ह ऑइल घालून घेणार आहोत. आणि हे असंच्या असा डब्बा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, आठवडाभर ह्याला काहीही होत नाही, 15 दिवस राहू शकतं. जसं लागेल तसं तुम्ही ते खाऊ शकता. आता हे खायचं कसं, तर हे जे आहे ते आपण ब्रेडसोबत खाऊ शकतो, चपातीसोबत खाऊ शकतो. तर ब्रेडला मी असं छान टोस्ट केलेलं आहे बटरमध्ये आणि हा जो फ्लेवरवाला जो स्प्रेड आहे तो त्याच्यावर आपण मस्त लावून घेणार आहोत. आणि लहान मुलांना हे खूपच आवडतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जर जिमला जात असाल तर प्रोटीनवालं खायचं असेल तर त्याच्यासाठी हा उत्तम सोर्स आहे.
ह्याचा फ्लेवर थोडा चीजीच लागतो, म्हणजे चीजप्रमाणेच लागतो आणि लहान मुलांना तुम्हाला माहिती आहे की चीज खूपच आवडतं. तर असं तुम्ही डब्याला देखील देऊ शकता त्यांना आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.